आज हांगेवाडीला गेलो होतो यात्रेला मित्रांसोबत. मग काय मोकार राडा केला. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. आपला अल्टरनेटर झाला भाऊ खराब ट्रॅक्टरचा. मग काय 100च्या स्पीडने श्रीगोंदल पप्पांनी ते नीट करून आणला. मग काय मामांचा डबा घेऊन आलो ना, आपला अल्टरनेटर पण नीट झाला बरं का. नाही आपल्या दीपक भाऊ शेंडगे यांची नांगरट चालू आहे. भोसले पाटलांच्या शेड्याला पण 2-2 बोकडू झाले भाऊ. आयला म्हणलं नोट आहेत भाऊ. आता भोसले पाहुणा म्हणलं मला ना उलशी बिशी अलर्जी लागता का टाकू. मग त्यांनी टाकून दिली बरं का आपल्याला मस्तपैकी. निदा अण्णा पण आले आपल्या मदतीसाठी. कधी आपला कांदा पूर्ण होतोय असं झालंय आपल्याला बरं का. निदा आपल्याला भोसले पाहुणा आणि शिंदे पाहुणे एकदम मदत करू लागतो. दादू भाऊ पण आला आपल्या मदतीसाठी. दादू भाई आपल्याला हांगेवाडीला न्यायचं होतं त्यामुळे ते आला होता मदतीसाठी. म्हणलं लवकर उरकलं पाहिजे 100च्या स्पीडने जाऊया. मग काय पटापटा आवरलो विवरलं. गुलाब भाऊ दादू भाऊ आपण निघालो. आडळगावची यात्रा पण एकदम जोरदार चालू आहे बरं का मित्रांनो. आपण दर्शन वगैरे घेतले आणि आमचे दाजी ना आत्यांना सोडण्यासाठी आले होते इथं कोपऱ्यावरती. मग आत्यांना म्हणलं यायचं का आमच्या बरं. आत्या म्हणलं मी मोठ्या गाडीत येणार आहे. म्हणलं या चला लवकर. म्हणलं हांगेवाडीमध्ये येऊन पोहोचून इथं पाणी भिडणे पण लागलेत भाऊ. आता लय जंगी यात्रा दिसते यंदा हांगेवाडीच्या. आईला आपल्याला पण संध्याकाळी पाण्यात बसावं लागेल. पण मामाची पूर्वीच नाही आले आपल्याबरोबर. दादू भाऊला मावशी देत होती पैसे पण ते काय घ्या ना. म्हणलं चला मामी जातो आम्ही आता. या दोन काकांनी ना इतका रेस केला गाडीचा की डायरेक्ट क्लच पेटने धुरच काढला बरं का. हांगेवाडी गावामध्ये जरा गर्दी असल्यामुळे आपण म्हणलं की दुसऱ्या रस्त्याने जाऊ. चारीने मग गेलो मस्त पैकी. आपल्या एंट्रीसाठी आमची आजीबाई आधीच थांबले. 8 दिवस झाले यात्रेला आलेले बरं का आमची आजी. पुढं सगळ्यात आधी म्हणलं आपल्या भाचीबाईचं दर्शन घ्या. भाचीबाई आमची ना शेंगा फोडू लागते तिच्या मोठ्या आईला म्हणलं तुम्ही दोघं मिळून काम करताय. म्हणलं नक्कीच तुमचं शेंगा फोडून होत्या. या आजोबांनी मात्र कमालच केली बघा. आता काय म्हणतात ते आपल्याला बाचीबाईला सांभाळायचं ना उलसकना काम दिलं होतं. तिला घेतलं ती लागली तोंड वाकडा तिकडे करायला. आयला म्हणलं तू मामाला ओळखीत नाही का. तुझा मामाला कंस मामा नाही मी. त्यांनी पण इथं गरम भाकरी बनवायचं काम चालू केलं भाऊ. आयला लईच मजा आहे भाऊ आपली. मग काय मस्त पैकी आम्ही तिघं बसलो रप्पा जेवून घेतलं. म्हणलं कधी न भेटलं गालटकुंडे गिळलं असंच असतं आपलं. आपल्या भाचीबाईला आपण आणली ती कॅडबरी. तिने ती अशी खाल्ली का नाही डेंजर मध्ये तोंडाचा ना नक्षाच बिघडून टाकला. म्हणलं तुला कोण ओळखीन का नाही. आता तेवढंच आमचे ताई आणि दाजी आले बरं का. देवा 100च्या स्पीडनी पळाला. ताईने आणलाय झाडू दाजीला हाणण्यासाठी. भांडणं झाले. आईला म्हणलं खरं राहून दाजी तिकडून माग आले. तर आमचं देवांश काय आपल्याकडे येत नाही. नुसता मोबाईलच बघतो त्याबरोबर बोलायला त्यांनी 2-4 लाथा घातल्या आपल्याला. म्हणलं डोक्या बाहेरची केस आहे. आपल्याला सोम भाऊ भेटले बरं का. ते पण आहेत ना RX 100 वरती शाळेत जायचं एकच नंबर काम आहे भाऊ त्यांचं. ते पण आमची इथं ना गाडी खेळत होती. तिला म्हणलं तुझा एखादा व्हिडिओ काढते इकडे बघते का. तिथं काय बघा ना आपल्याकडे तेव्हा विषय वेगळा आहे. आपण जास्त कमी बोललो म्हणून आपल्या बाचीबाई डायरेक्ट आपल्याला जाडूनच हाणण्याचा निर्णय घेतला. तिला म्हणलं असं काय करू नको. मित्रांनो आपल्याला त्यानंतर ना आपल्या दुसऱ्या आत्यांकडे पण जायचे होते पण पावसाने मध्येच गाठले बरं का. मग आपण ना जायकर पाहुण्याचे थोडंसं थांबलो गप्पा गोष्टी केल्या बरं का. ते पण आपले पाहुणेच निघाले. मग काय मस्त पैकी 100च्या स्पीडने येऊन पोहोचलं बरं का. पाऊस पण कमी झाला. इथं पण आमचे दाजी वगैरे आले होते आत्यान ती मोठ्या गाडीमध्ये. आमच्या दाजीच्या मुलाने पण सगळ्यांचे दर्शन घेतले बरं का. आत्यांना म्हणलं मापात खाल्लं का. आत्या म्हणले मेना चांगलं ताट भरून खाल्लंय. म्हणलं आता आम्ही पण उली खातो बरं का. रेडिओ बघून तुम्हाला ना कुणाची आठवण आली नक्की सांगा. येऊन 1858च्या काळात रेडिओ आहे. मग काय पाऊस बिस उघडला. जेवण वगैरे आम्ही केले. डायरेक्ट ना 100च्या स्पीड निघालो घरी. जाताना ना परत आपल्याला आडळगावची यात्रा भेटली. चला व्हिडिओ आवडला आणि फॉलो करून घ्या.